महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अतिक्रमणाच्या तक्रारींवरून संताप, संशयितांनी बाबळे गावच्या सरपंचावर हल्ला, गावगुंडांवर कार्यवाहीची मागणी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात बाबेले येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाबद्दल माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या वरिष्ठांकडे औपचारिक तक्रार केल्यानंतर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला। पाटील यांनी अलीकडेच सरकारी गावच्या जमिनीवर गट क्रमांक 153 झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत आणि वारसांच्या नोंदणीबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली होती। हा हल्ला याच कारवाईच्या निषेधार्थ करण्यात आला होता। या प्रकरणात संशयित लखन रुपनार, मनोहर रुपनार, गोविंद उर्फ नाना रुपनार आणि राजू रुपनार यांच्यासह 25 ते 30 जणांच्या जमावाने ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला। संशयितांनी यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि मागून लोखंडी शस्त्राने हल्ला करून त्यांना मारहाण केली। या अमानुष मारहाणीत माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। ज्ञानेश्वर पाटील सरपंच असताना त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या आणि तेव्हापासून त्यांना या संशयिताकडून वारंवार धमक्या मिळत आहेत। जखमी ज्ञानेश्वर पाटील यांनी मागणी केली आहे की गावात कायदा मोडणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या या सर्व संशयित गुंडांवर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी। पोलीस या घटनेची पुढील कायदेशीर चौकशी करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। मी ज्ञानेश्वर पाटील, राहणार बाबळे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। काल दुपारी साधारण 11 वाजेनंतर आम्ही लखन ओंकार रुपनार याने बाबळे येथे सरकारी गावठाण जागेवर RCCचे पक्के अतिक्रमण संदर्भात आम्ही त्या ठिकाणी वारस लावण्यासंदर्भात आणि वारस कमी केल्यासंदर्भात त्या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेलेलो होतो आणि तिथून आल्यानंतर त्या घटनेची न्यूज त्याने पाहिली। त्यानंतर त्या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याच्यानंतर तो संध्याकाळी साधारण 8:30चा टाईम होता। मी माझ्या ऑफिसला बसलेलो होतो। माझ्या ऑफिसला देवीदास पोपट पाटील आणि आम्ही दोघंजण ऑफिसच्या बाहेर बाकावर बसून गप्पा करत असताना लखन ओंकार रुपनार व मनोहर ओंकार रुपनार याने साधारण 25-30 लोकांचा जमाव आणून त्या ठिकाणी माझ्याजवळ जमाव घेऊन आला आणि वाईट शिवीगाळ करू लागला। त्याचं म्हणणं असं होतं की तू माझे व्हिडिओ वगैरे न्यूजचे माझ्या याला स्टेटसला ठेवतो हो आणि त्यांच्याबरोबर तक्रारीला तू जातो। अनिल पवार त्यांच्यासोबत तू तक्रारीला होता। आई बहीणवरनं वाईट शिवीगाळ त्याने मला केली। त्याच्यानंतर त्याने त्याच्या माणसाला सांगितलं की याच्या डोक्यात टाक। मला वाटतं त्याच्या हातात लोखंडी कुऱ्हाड होती का, कुऱ्हाड असेल किंवा लोखंडी पाईप असेल, रॉड असेल, ते मला समजलं नाही। तो माझ्या मागच्या बाजूला उभा होता। त्याने जसंही याने सांगितलं त्याला की वाईट शिवीगाळ करत असताना बोलला की याच्या डोक्यात टाक, जे होईल ते बघितलं जाईल, एकच धावून जाऊ दे, मारून टाका याला, अशा भाषेत तो बोलला आणि माझ्या डोक्यामध्ये अचानक मागून लोखंडी रॉड होता का कुऱ्हाड होता मला ते सांगता येणार नाही, परंतु मला जबर मारहाण झालेली आहे आणि डोक्याला पण जबर मार लागलेला आहे। पाठीमागे मला त्यांनी चाकू पण खोचलेला आहे पाठीमध्ये। मागील देखील मी पोलीस स्टेशनमध्ये यांचे असे जागेचे वादवरून, कारण मी ग्रामपंचायतीचा सरपंच त्या टायमाला तत्कालीन सरपंच होतो, म्हणून यांच्या ज्या तक्रारी यायच्या यांच्यावर आम्ही कार्यवाहीच्या नोटीस द्यायचो, तर त्या गोष्टीचा देखील यांना राग यायचा आणि त्यामुळे तेव्हाही देखील मारण्याच्या धमक्या द्यायच्या, मारामारी करण्यासाठी चालून यायची। म्हणून मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रारी NC दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने त्यावेळी देखील या गोष्टीची दखल घेतली नाही। परंतु आज रोजी यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला त्यांनी म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं
बीडमध्ये जे संतोष देशमुख बनवायचा जो प्रयत्न आज हा वाल्मिक कराड, हा लखन ठेलारी, हा वाल्मिक कराडचा कराडसारखा या ठिकाणी जो दबदबा या ठिकाणी याची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, या सर्व गावगुंडांना सोबत घेऊन जे कृत्य करतोय, तर याच्यावर तात्काळ आळा घातला पाहिजे. पोलीस प्रशासनाने याला जेलबंद केलं पाहिजे आणि याच्यासोबत जे लोक आहेत त्यांना देखील जेलबंद केलं पाहिजे, अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.